सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सर्वांना दत्तगुरु जय शंकर. भिक्षा परिक्रमा दत्त जयंती उत्सव 2024 आता आजपासून सुरू झालेला आहे. सर्वांचं मी या ग्रुपवरती श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने सर्व यजमानांचे भिक्षेकरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आशा करतो वर्षभराच्या आपल्या या भेटीनंतर आपण आज पुनश्च एकदा एकत्र येत आहोत. सर्व सुखरूपच असाल महाराजांच्या आशीर्वादाने आणि कृपेने. सर्वांच्या घरी गेल्यावर नवीन नवीन काहीतरी वार्ता आनंदाच्या ऐकायला मिळतील अशी मी आशा करतो. महाराजांच्या वतीने मी आपणा सर्वांना यावर्षी आम्ही आपल्या घरी महाराजांना घेऊन येणार आणि आपल्याकरवी महाराजांची सेवा करून घेणार असं आश्वासन देतो. यावर्षी दत्त जयंती उत्सवात वर्षभरात औदुंबर भक्त मंडळाने आपल्या सहकार्याने काय काय केलं हे सांगायची खूप आतुरता आहे. आज भिक्षेचा ग्रुप सुरू झाला, त्याच्यात मी मोजकंच बोलतो कारण आमच्या मंडळात सर्वच म्हणतात की तू एकदा चालू झालं का थांबत नाही लवकर. थोडक्यात आवरून सविस्तर जे सांगायचं ते थोडक्यातच सांगायचा प्रयत्न करतो. 2024 मागच्या वर्षी 2023ला 21 डिसेंबरला महाराजांचं नवीन रूप आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने आशीर्वादाने महाराजांचं नवीन रूप मूर्त स्वरूपात आपल्या मंदिरात स्थापन झालं. तेव्हापासून महाराजांच्या असंख्य लीला आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेतोय. 1 जानेवारीपासून महाराजांचा नित्यनैमित्तिक पूजा ही व्यवस्थित यथोचित पार पडत आहे. त्यात अनुषंगाने बऱ्याच वर्षाची एक मनीषा होती की या ठिकाणी रोजची माधुकरी पार पडावी, परंतु सर्व सेवेकरी किंवा सहकारी यांचा तालमेल काही जमत नव्हता. दररोज करणं म्हणजे सोपं नाही, परंतु महाराजांच्या कृपेने 19 जानेवारीपासून या ठिकाणी दररोज सकाळी 8 वाजता 500 लोकांचा खिचडी भाताचा प्रसाद या ठिकाणी वाटप आपल्या सर्वांनी दिलेल्या भिक्षेतून होत आहे. आपण दरवर्षी जी जमलेली भिक्षा होती, आपण सर्व यजमान जी आम्हाला भिक्षा देतात त्या भिक्षेचं प्रमाण दिवसेंदिवस इतकं वाढत चाललंय. सर्व ठिकाणी वाटून देखील भिक्षा उरत होती. असं वाटत होतं का अरे महाराज एवढी भिक्षा गरज नसताना पाठवत आहे, महाराजांचं काहीतरी नियोजन असावं. तर ते नियोजन काय, तर सुरुवात केली धनकवडीला 19 जानेवारीला अष्टमीला गेल्यानंतर तिथून प्रेरणा झाली की आपल्या इथे देखील आपण हा प्रसाद सुरू करावा. तू सुरू तर कर, पुढं मी पाहतो. त्यामुळे आपण यावर्षी मोजक्याच ठिकाणी आपल्या भिक्षेचा प्रसाद वाटला. त्यानंतर त्याच्यातून दररोज साधारण 20 किलो तांदळाचा मसाले भात आणि दर गुरुवारचं जेवण तर आपलं सुरूच आहे. त्याला 2 वर्ष पूर्ण होऊन गेले. या सर्वांचं श्रेय फक्त आणि फक्त भिक्षेतील यजमानांना आहे आणि महाराजांच्या शक्तीला या सर्व गोष्टींचं श्रेय आहे. आम्ही करणारे फक्त सेवेकरी. महाराजांनी आम्हाला निमित्त मात्र केलं आणि या सेवेसाठी आम्हाला निवडले. यातच आम्ही आमचं भाग्य मानतो आणि यातच आमची श्रेष्ठता मानतो. याच्या व्यतिरिक्त आमचं कुठलंही काम नाही. दररोज सकाळी या ठिकाणी 8 ते 8:30 मध्ये प्रसादाचं वाटप होतं. त्या प्रसादाचा उपभोग सफाई कर्मचारी असो किंवा मानवता कॅन्सर पेशंट त्यांचे नातेवाईक यांचं सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण त्या प्रसादाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होईल की एवढा पाऊस असून देखील एकाही पावसाळ्याच्या दिवसात महाराजांनी त्या सेवेत खंड पडू दिला नाही. त्या सेवेला आता जानेवारी महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. तर याही वर्षी महाराजांना जेव्हा आम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ तेव्हा बाकीच्या भिक्षेकरांचे सोपस्कार करण्यापेक्षा महाराजांची जितकी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण जास्तीत जास्त सेवा महाराजांची करायची आहे. भिक्षेच्या ग्रुपमध्ये रोजचे वारंवार फोटो टाकून जे आपल्याला इरिटेट होतं त्याच्यामुळे बरेचसे लोक लेफ्ट होऊन जातात. तर तसं कोणी करू नका. यावेळेस नवीन एक सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातून आपल्याला रोजच्या मेसेजचा त्रास कमी होईल. यावर्षी आपण एक दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आपल्या औदुंबर भक्त परिवारातर्फे प्रकाशित करणार आहोत. ते सर्वांना भिक्षेच्या माध्यमात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याच्यात दर महिन्याला महाराजांचं वेगवेगळ्या रूपाचं आपल्याला दर्शन राहील. दररोज महाराजांच्या दर्शनापासून सुरुवात आपल्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या पत्रिका झाल्या त्या पत्रिकांचा सर्व एकत्रित संग्रह आपल्याला एका ठिकाणी संग्रही राहील आणि आपल्या दिनदर्शिकेत आपल्याला त्याचा उपयोग घेता येईल. भिक्षेला आल्यानंतर यजमानांनी काय सावधगिरी किंवा काय सूचना आहेत त्या मी याच्यात थोडक्यात सांगतो. महाराज आल्यानंतर औक्षण महाराजांच्या स्थानावरची तयारी पूर्ण झालेली असलेली पाहिजे.
महाराजांचं पूजा होईपर्यंत एक भजन त्या ठिकाणी होईल. त्या भजन संपन्न झाल्यानंतर पूजा अर्चन दर्शन झाल्यानंतर भिक्षा घेतली जाईल. भिक्षा घेतल्यानंतर आम्ही लगेचच पुढच्या घरासाठी प्रस्थान करू. महाराज आता 10 ऑक्टोबरला आपल्या महाराजांची जी अन्नपूर्णा झोळी आहे त्या झोळीचं या ठिकाणी पूजन होईल. यावर्षीची नवीन झोळी महाराजांच्या समोर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून त्या ठिकाणी झोळी पूजन होऊन पहिली जी मानाची भिक्षा आहे, नाशिकचं ग्रामदैवत कालिका मंदिर त्या ठिकाणी महाराजांच्या पादुका त्यांच्या सपरिवारासोबत देवीचा साडीचोळीचा आहेर घेऊन त्या ठिकाणी भेटीला जाऊन त्या ठिकाणी पहिली यावर्षी दत्त जयंती उत्सवाची मानाची भिक्षा होईल. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला महाराज तीर्थाटनासाठी आणि मानाची भिक्षा घेण्यासाठी तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर, कोल्हापूर, पैजारवाडी, सज्जनगड आणि धनकवडी या ठिकाणी महाराज प्रस्थान ठेवतील. 17 ऑक्टोबरला गुरुवारची आरती करून महाराज रात्री या ठिकाणी प्रस्थान ठेवतील. 18, 19, 20, 21ला आपला नाशिकचा मानाचा चांदीचा गणपती, त्यानंतर आपल्या नाशिकचं आद्यदैवत दत्त संप्रदायातील मुख्य मंदिर एकमुखी दत्त मंदिरात महाराजांची भिक्षा होईल. त्यानंतर 22 तारखेला महाराज विंचूर, लासलगाव, वाशिम, अकोला, खामगाव, भुसावळ, जळगाव, धुळे, मालेगाव, पिंपळगाव या ठिकाणासाठी प्रस्थान ठेवतील. पुढचं सगळं शेड्यूल मी ग्रुपवरती टाकणारच आहे. उद्या कुठल्या भागात भिक्षा असणार आहे याचा आपल्याला अगोदर सर्वांना कल्पना राहील. सर्व भागात एक भिक्षेचा आम्ही संपर्क प्रमुख नेमलेला आहे, जेणेकरून आपली कोणाची गैरसोय होणार नाही. आपला नंबर भिक्षा परिक्रमा या ग्रुपवरती आपण व्हॉट्सॲपला कनेक्ट झाले आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी आपापल्या भागातले संपर्क प्रमुख आम्ही आपल्याला त्यांची यादी देणार आहोत. त्यांच्याशी आपण संपर्क करून माझं नाव त्या यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. आणि काही थोडी गैरसोय जर झाली त्याच्यासाठी मी आत्ताच माफी मागून घेतो. तसं वेळोवेळी मी व्हॉइस मेसेज किंवा व्हिडिओ मेसेजच्या द्वारे आपल्याला काही सूचना असतील त्या देतच राहील. त्या आनंदाच्या वार्ता असतील त्या पण मी व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. लवकरच भेटू. महाराज आता 10 ऑक्टोबरला झोळी पूजन झाल्यानंतर दत्त जयंतीची लगबग जवळपास नवरात्र म्हटलं की सुरूच होऊन जाते. त्यामुळं आता मागच्या वर्षी मंदिराचं काम झालं, यावर्षी महाराजांना जी इथं पादुका ज्या ठिकाणी असायची ती जागा देखील आता महाराजांच्या कृपेने मोठी झालेली आहे. आणि आपलं भिक्षेचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ते स्वरूप वाढतंय, ते आटोक्यात कसं आणायचं हे आम्ही आतोनात प्रयत्न करतोय. त्याला एक व्यवस्थित सिस्टीम देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांचं सहकार्य असलं तर निश्चितच आपण त्याला एक चांगलं रंगरूप देऊ शकतो अशी आशा करतो. आणि लवकरच भेटू. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. दत्तगुरु जय शंकर.